आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CGMAचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNGवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर बीड, परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे, असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत, म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल, असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है. चीनमध्ये मकाव इथं होत असलेल्या मकाव खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयस्वाल हिचा 22-20, 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.